खंडेराव टेकडीवर गुंजला जय मल्हारचा गजर. देवळाली कॅम्प येथील खंडोबा मंदिरावर एळकोट एळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देत व बेल भंडाऱ्याची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत दर्शन घेतले. खंडेराव महाराजांचे भक्त उत्तम मांडे यांनी 12 गाड्या ओढल्या. देवळाली येथील प्राचीन देवस्थान असणाऱ्या खंडेराव टेकडी यात्रेत पहाटे पूजा विधी अथर्व आमले यांच्या हस्ते संपन्न झाला. मार्तंड मल्हारीसह म्हाळसा बाणाईच्या मूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात येऊन अलंकाराने सजविण्यात आले. आरती येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, सचिन ठाकरे, नागेश देवाडिगा यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी भगूर येथून आमले परिवाराच्या वतीने भगूर येथून संबळाच्या तालावर निघणारी मानाची काठी व पालखी मिरवणूक टेकडीवर आणण्यात आली. येथे पूजन व महाआरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. पंचक्रोशीतील नागरिक देवांचे टाक आणून या देवाची तडी करून घेत असल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर देवळालीतून पालखी व काठीची मिरवणूक झाल्यानंतर 5 वाजता खंडेराव भक्त उत्तम मांडे यांनी बैलगाड्या ओढल्या. यावेळी खंडेराव महाराज की जय या घोषणा देण्यात आल्या. जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी या यात्रेत सहभाग नोंदवला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील भेट दिली. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी परिश्रम घेतले. उद्यानाच्या परिसरात विविध दुकाने थाटली होती. देवळाली कॅम्प पोलीस व वाहतूक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी खंडेराव भक्त उत्तम बाबा मांडे व आमले परिवार यांनी परिश्रम घेत आहेत. येथील अन्नाज ग्रुपच्या वतीने महाआरती करण्यात येऊन भरीत भाकरी प्रसाद वाटप करण्यात आला. त्यात भरीत भाकरी व ठेचा असा प्रसाद वाटप करण्यात आला. महिलांनी लावली खंडोबाला हळद लावत केले औक्षण. नाशिक शहरातील सर्वात प्राचीन खंडोबा मंदिर म्हणून देवळालीतील खंडेराव टेकडीकडे पाहिले जाते. काल चंपाषष्ठीची औचित्य साधत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी येथे भेट देत खंडोबा चरणी ते लीन झाले. देवळाली येथील निसर्गरम्य हिरवाई भावल्याने आयुक्त संदीप कर्णिक दर्शन घेतल्यानंतर परिसराची त्यांनी पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे आदी उपस्थित होते. खंडोबा टेकडीच्या विश्वस्तांची चर्चा करत त्यांनी टेकडीचा इतिहासही जाणून घेतला. दिवसभरात यात्रेदरम्यान सुमारे 8,000 पेक्षा अधिक भाविकांनी हजेरी लावली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. बंदोबस्त देखील शांततेत पार पडला. यामुळे आयुक्तांनी पोलिसांच्या कामाचे देखील कौतुक केले. खंडेराव टेकडी विश्वस्तांच्या वतीने खंडेराव भक्त उत्तम मांडे यांच्या हस्ते आयुक्त कर्णिक यांचा शाल नारळ देत सत्कार करण्यात आला. स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट, नाशिक. स्टार न्यूज.